أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم نحن نقص عليك نبأهم بالحق إنهم فتية آمنوا بربهم وزدناهم هدى وربطنا على قلوبهم إذ قاموا فقالوا ربنا رب السماوات والأرض لن ندعو من دونه إلها لقد قلنا إذا شططا هؤلاء قومنا اتخذوا من دونه آلهة لولا يأتون عليهم بسلطان بين فمن أظلم ممن افترى على الله كذبا وإذ اعتزلتموهم وما يعبدون إلا الله فأووا إلى الكهف ينشر لكم ربكم من رحمته ويهيئ لكم من أمركم مرفقا الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد المرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين أما بعد. काल जे कोणती आहे तो तिलावत करून गेली होती त्याच्या भितर जे कोणतो किस्सा मुफस्सल आयला हा ते तो खुलासा सांगून गेले होते. इथं अल्लाह ताला ते वाक़याची तफसील हिंगा आपण खुद सांगते वाटते. अल्लाह सांगता की नहनु नक़ुस्सु अलैका नबअहुम बिलहक़. इनसो वाक़या काश है सही सही तौर में तुमका सम्मा सांगता बोल. क्योंकि वो वाक़या जे कोणते ज़मानात पेश आयलो होतो भल्ली मशहूर झालो होतो की चंद नौजवान आपले दिलची हिफाजत सब बाहेर पडले आणि नाही झाले खेवाडे बनवून करला. भल्ली चर्चा होतो भल्ली किताबा भितर यहुदियाची किताबा भितर ईसाईयाची किताबा भितरचं भली तफसीलात होती. असं भल्लीचं माणसं है वो वाक़या कलतो होतो. लेकिन चूँकि अल्लाह सा ऊँचे आणि दुसरे सा ऊँचे अलग रहता तसं वापसा भितर इख्तिलाफात को होते जातानो काय वाक़या दालान जमाना पुढे होते होते माणसे ते एका धा लावतात एदिशी चीजो एदोडलो करून दाखवतात. तिशीत भल्ली सर त्याची चीजो नाखातली चीजो शामिल करून ते काय एक अफसाना एक कहानी के अल्लाह पर नाविल के अल्लाह पर केले होते त्याच्या भितर सही चीज असली गलत चीजों को होती. तासब अल्लाह ताला सांगलो की नहनु नक़ुस्सु अलैका नबअहुम बिलहक़. त्यांचो वाक़या काश आहे त्यांची खबर काश आहे आम्ही सही सही तुमका सांगता. आम्ही अल्लाह सांगता इन्नहुम फित्यतुन आमनु बिरब्बिहिम. तीन चंद नौजवान होते जे कोण असो वाक़या होतो चंद नौजवान जे कोण आपले परवरदिगारा पर ईमान आणले होते. सांगलो तर काल को की जे कोणते ज़मानात वो वाक़या पेश आयलो होतो जे कोणते इलाका भितर तिंगा एक काफिर आणि जालिम बादशाह होतो जे कोण सम्मा मजबूर करतो होतो शिर्क करूच्या ऊपर कुफ्र करूच्या ऊपर. ते टायमार है अल्लाह ऊपर ईमान हडले हटो दरों का जमीन ईमान सिलसिलात कहता हूँ कंप्रोमाइज़ करने जे ताकत केदी ओढली राहो ईमान हमसो अल्लाह ऊपर राहतलो अल्लाह ऊपर भरोसा करते ले कोशिश करते ले अल्लाह मदद करतो लोकस. तासब अल्लाह सांगलो की तेन आपले परवरदिगारा ऊपर ईमान हाडले वजिदनाहुम हुदा. आपले जे कुठली ताकद अशी आम्ही केले तरी पट्टीकडे अल्लाह मदत करता. अल्लाह बोलता तेन आपले परवरदिगारा ऊपर ईमान हाडले तरी आम्ही त्यांची हिदायत इतर इजाफा केले त्यांना आम्ही सही रहनुमाई केले मजीद त्यांना ताकद दिले मजीद त्यांचं ईमान आम्ही बढवले. जे की त्यांनी खुद आपली हैसियतचे मुताबिक कोशिश केले तरी आमची मदत त्यांच्यासाठी आयली आणि अल्लाह ताला त्यांना ताकद देते गेलो त्यांचं ईमान मजबूत करते गेलो त्यांची सही रहबरी करते गेलो निकी निकी चीज़ो त्यांच्या जहनात अल्लाह ताला घालते गेलो तेजन त्यांना ताकद मिळली कुव्वत मिळली पुढे वस्तू जज्बा मिळलो त्यांना. तासब अल्लाह ताला बोलता पहिली चीज ईमान आणला मग काय इनाम दिलो अल्लाह वजिदनाहुम हुदा. त्यांची हिदायत अल्लाह बढवलो त्यांना अल्लाह ताला सही वाट दाखवते गेलो. वरबतना अला कुलूबिहिम इज़ क़ामू. जे घेतात ते बादशाहचे साम्य येऊन उभे राहिले बादशाहकडे सांगून गेले की चंद नौजवान वाटते तुमचीच आपली मान नाही अल्लाह एक बोलतात ते बोला हाडा त्यांना. ते जाता का माणूस आमतौरा पर बादशाह सामने गेलो कोणा पोलिसा सामने व्हायला हातपाय गडगडू सुरू करतात. लेकिन जे कोण अल्लाह पर भरोसा करून राहतात
तिसरे टायमार अल्लाह ताला त्यांचे दिल मजबूत करता. वरबतना अला कुलूबिहिम इज कामू, जे घेता त्यांनी सामने उभे राहिले, आम्ही त्यांचे दिल मजबूत केले. दिल गोया की बांधले मजबूती सरी, दिल धक धक झालं नाही, घबराहट झालं नाही, तिका भील नाही, घट फातर सामने उभे राहिले. हे अल्लाह तर्फीन मदत जातात. आम्ही कितम भिवू नजे, आम्ही आपली जे कोणते इख्तियार असे तेत्ता आम्ही अल्लाहवर भरोसा करून राहिले, दुआ करते राहिले. जे घेता आमचो इख्तियार खतम जाता, दुश्मन मुसल्लत जाता, तेत्ता अल्लाह आमका हिम्मत देता. दा सबब आमची तारीख भितर इसलिए वाक़यात भरून पडला की जालिम बादशाह सामने को जे कोणते रकमावर आमचे उलमा आणि आमचे जे कोणते सुलहा होते त्यांनी किसी जवाबे दिले, त्यांना किसी त्यांना नसीहतो केले, किसी त्यांना सामना केले, किसी दाता है अल्लाह तरफीन त्यांना ती मदत मिळता, ती ताकत मिळता, तो हौसला मिळता, तो जज्बा मिळता. ता सब सांगले अल्लाह ताला की वरबतना अला कुलूबिहिम इज काम. ते किद्दा तेन बादशाह सामने उभे राहिले तरीन आम्ही त्यांचे दिल मजबूत केले, त्यांना ताकद दिले, हौसला दिले. फ़क़ालू रब्बुना रब्बुस समावाति वल अर्ज़, जवाब दिले त्यांनी बादशाहकडे की आमचो परवरदिगार जमीन आणि आसमान पैदा केल्लो परवरदिगार, बीजू कोणी आम्ही मान नाही. आमचो एकच रब, जे कोणतो रब जमीन आणि आसमान पैदा केला ते काकच आम्ही मानूचे, ते का तेच्या अलावा बीजू कोणी आम्ही मान नाही. हे का अल्लाह समूह मानतात, लेकिन सरी दुसरा शरीक करतात. त्यांनी बोले आम्ही मानतात एकच परवरदिगार, रब्बुना रब्बुस समावाति वल, आमचो परवरदिगार तो कस जे कोण जमिनीचो आणि आसमानाचो परवरदिगार वाटे. लन नदउ मिन दुनिही इलाहा, ते का सोडून दुसरो माबूद आम्ही घेतो इख्तियार करणार, अल्लाह सरी आम्ही दुसरा शरीक करणार, या अल्लाह सोडून दुसऱ्याची पूजा करून दुसरा सम्य आम्ही झुके नाही. आमचो एकच परवरदिगार असलो तेजे सम्यकच आम्ही झुकूचे. लक़द कुलना इदन शतता, अगर आम्ही अल्लाह सरी दुसरा शरीक केले, या अल्लाह सोडून दुसऱ्याची आम्ही इबादत केले, तरी आम्ही भल्ले गलत काम केले. शतत बलान शरीयतची हातपासून पुढे गेले, भले गलत काम केले, आम्ही सही काम केलं. हो जवाब दिले कित्ता जे घेता अल्लाह ताला त्यांचे दिल मजबूत केलं. तेजे मग ती माणसे जे कोणता बादशाह जवाब दिले आणि मानले की आम्ही एक अल्लाह मानते, मी दुसरा कोणता मान नाही. चूंकि ते नौजवान होते, तो बादशाह आज बोलो जवानीचो जोश आहे इनका, पडलो 4 दिवसाचो टाईम देऊन पडलो, वॉर्निंग को दिलो, धमकी दिलो आणि सांगलो चंद दिवस तुमका मी टाईम देता, बीजो गौर करा तुम्ही, दुबारा माझ्याकडे हाडतलो मी आणि व्हडली सजा देतलो, शी धमकी दिला. मग त्यांनी गेले आणि आपसा भितर मशवरा केले की हाउलाई कौमुन इत्तखदू मिन दुनिही आलिहा, ही आमची जे कोणती कौम वाटे अल्लाह सोडून दुसरा माबूद केला, ते का सोडून दुसरा माबूद केला, दुसराची इबादत करते वाटत. लौला यतून अलैहिम बिसुल्तानिन बय्यिन, तेजे ऊपर त्यांनी एक वाजे दलील के का पेश करना, यानी अल्लाह सोडून दुसरे को माबूद जाऊ शकतात का दलील असे एक को दलील पेश करना है. पट्टर करू लागला, आमच्या उपरले करता येले आम्ही को करते वाटत. येता को तुम्ही आमचे जे कोणते गैर मुस्लिम भावडे वाटत त्यांच्याकडे पुसा, हे बुधाची खेका इबादत करता, फातरा सामने घेता मातो टेकतात, जे कोणतो फातर तुम्ही कस ते का बुध करतात, स्टॅच्यू करतात, त्याच्या सामने खेका मातो खाल घालतात तुम्ही नाही. पुढे तू निशेष पलते आले, म्हणजे काही दलील नाही त्यांच्याकडे. तेच बोलतात ती माणसे बल्ले आमची जे कोणती कौम वाटे अल्लाह सोडून दुसराची इबादत करते वाटत. लौला यतूना अलैहिम बिसुल्तानिन बय्यिन, काही वाजे सुल्तान बलन दलील, बय्यिन बलन वाजे, काही वाजे क्लियर एक दलील के का पेश करना है, क्या प्रूफ के का पेश करना है, के का कहीं सबूत देने के का है, वट्टर बलते वाटत. फमन अज़लमु मिम्मन इफ्तरा अलल्लाहि कदिबा, अल्लाह ऊपर जे कोण झूठ बांधता त्याच्यानं ओढलो झूठो आणि जालिम कोण जाऊ शकता. सम्मान ओढलो जालिम तो जे कोण अल्लाह ऊपर झूठो इल्जाम लावता की अल्लाह दुसरा आपलं पार्टनर केलाटे, अल्लाह दुसरा आपल्या सरी शरीक केलाटे, अल्लाह सरी दुसरो कोणी बीजी दुसरी को ताकद वाटे, जे कोण अल्लाह सपोर्ट करता, हे जे कोण बोलतात ते सम्मान वाढले जालिम. हे का त्यानं अल्लाह ऊपर झूठ बांधते वाटत. अल्लाह कोणाची सपोर्टची जरूरत नाही, अल्लाहचं कोणी पार्टनर नाही, अल्लाहचं कोणी साथी नाही, या अल्लाहकडे कोणी आमका फोर्स घालून आमची सिफारिश करतो नाही. जे घेता सर अल्लाहची इजाजत नाही, नबी को सिफारिश करू शके ना. ता सबब तेन बल्ले के फमन अज़लमु मिम्मन इफ्तरा अलल्लाहि कदिबा, के जे कोण अल्लाह ऊपर झूठी निस्बतो करतात, झूठो इल्जाम लावतात, ते ज्यानं ओढलो जालिम कोण जाऊ शकता. त्याच्या मग ते नापसात तय केलं. इतकं सामू मिळून राहतले तरी कोणी येऊन हमला करते आमच्या ऊपर. अलग अलग ठावार उसूची आम्ही इबादत करते राहा. आणि एक गार होती, घोडा ऊपर वडली गार,
तिंगा वचून आमी सामू मिळलो हिंगाच्यान भायर सरी पडले तरी म्हणजे शक करतले ता सबब येता तुम्ही आपली आपली इबादत करते राहा तांकां तेंचे हालत उपर सोडा आमी आपले वरूंच्या सबब आपले दिनची हिफाजत सबब आपली इमानची हिफाजत सबब हिंगाच्या आमी भायर पडयो लेकिन समूह सरी गेला आणि माणसे ओळखू शकता आले काही प्लान करते वाटत अलग अलग तय केले की ती गाडी भितर ते गुडावर समूह येऊन पवा बनू तेच अल्लाह ताला हिंगा सांगता की वैदी अटजलतुमुहुम जे घेता तुम्ही त्यांच्यानो अलग जातले वमा याबुदून इल्लल्लाह अल्लाह सोडून जे कोणा तेन इबादत करते वाटत आणि आपल्या कौमा भरत अल्लाह सोडून जे कोणाची तेन इबादत करते वाटत त्यांका त्यांची हालतेर सोडून जे घेता तुम्ही त्यांच्यान अलग जातले तरी का करू का फऊ इलल कहफी अवायावी बलन पनाह घेऊचे एक गारी भितर आणि त्यांनी तय केलं होतं की फुला गार वाटते ती गारी भितर येऊन तुम्ही पनाह घेऊ नका आम्ही समूह निकून निकून येऊन ती गारी भितर येऊन मिळूचे येते ना आपसा भितर तय केलं यंसुर लकुम रब्बुकुम मिन रहमती तुमचो परवरदिगार आपली रहमत तुमच्या उपर फैलवतलो आणि तिंगा अल्लाह ताला तुमची मदत करतलो जे करता तुम्ही आपली इमानची हिफाजत सबब आपले दिनची हिफाजत सबब हल्लू हल्लू निकून करून दूर वतले तरी अल्लाह तालाची रहमत तुमच्या शरीर राहतली अल्लाह मदत करतलो अल्लाह रहबरी करतलो अल्लाह तुमका आखिरते भितर को सवाब देतलो दुश्मना तुमको नजात देतलो ही सर्व चीज़ अल्लाह तरफीन जातली व युहय्यि लकुम मिन अम्रिकुम मिरफका तुमचे मामला भितर अल्लाह ताला सहूलत आणि आसानी तुमका मुहय्या करतलो मिरफक भला आसानी हय्या बलन मुहय्या करूचे अल्लाह ताला तुमची जे कोणते मामला असे तुम्ही जे कोणते काम घेऊन येता उभे राहिला आपले घरची माणसं सोडले आपले गाव सोडले आपले दोस्ता सोडले सर्वच सोडून येतात तुम्ही जे कोणी बाहेर पडला हे सिलसिला अल्लाह ताला तुमच्यासाठी निक्को मामिला करतलो जे कोणती चीज तुम्ही सोडून आयला आहात त्याच्यानं निक्की चीज अल्लाह ताला तुमका देतलो त्या सबब तुम्ही इत्ता हिंगाच्यान अलग जाऊनचे आणि समूह वसून ते गारी भितर वसून मिलूचे हे आपसा भितर तय करून त्याच्या मग ते गेले गारी भितर गेले ते पुढे का जाता ते अल्लाह ताला हिंगा सांगते वाटे बहरहाल ही जे कोणती आयतो असे तो होस पैगाम की अगर आम्ही अल्लाह पर ईमान मजबूत धरतले तरीन पट्टीकडे जे कोणते काम असे ते अल्लाह खुद बखुद करतलो आमचे ईमान को इजाफा करतलो आमची सही रहबरी को करतलो दुश्मना सामने आमका मजबूत करून हौसला को देतलो ही सर्व चीज़ अल्लाह करतलो दुसरी जे कोणती चीज असे की कोणतो व्हडलो हुक्मरान राहो कोणती व्हडली ताकद राहो अगर आमका शिरकारी माईल करू छाता तर आम्ही तेका कितो मानू नजे अल्लाह सोडून दुसराची काही इबादत करू या दुसरी फिक्रो काही इस्लाम सोडून दुसरे काही इख्तियार करू छातात आम्ही कितो इख्तियार करू नजे तेजे सबब अगर आम्ही आपले गाव आमका सोडूकाच पडत सगळं मुल्क सोडूकाच पडत ते सोडूची हरकत नाही लेकिन दिन सोडू नजे आम्ही वो पैगाम को ही आयत आमका देता तीसरी चीज जे कोणती सांगले की जे कित्ता आम्ही काय मशवरा करू कास तरीन व असबाब को बनवकास नाही अल्लाह आमच्या सरी वाटे बोलून सा खुल्लम गुल्ला करूचे ना त्यांनी बोलले निकून निकून वच्चो पलन करू वच्चो समूह सरी वसूचे नाही अगर आम्ही असबाब आपले तोरार इख्तियार करतले तेजे मग अल्लाह ताला मदद करतलो ही सब चीज़ों जन मलखू पड़ता अल्लाह ताला सही तौर पर वलखुन हम का अमन करो तौफीक तो आमीन व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन सुब्हानल्लाहि बिहम्दिही